हॅलो एव्हरीवन. तर आज मला ह्या केकची ऑर्डर मिळाली होती. तर हा 1 kgचा केक आहे आणि हायटेड आहे. तर माझ्याकडे 1 kgमध्ये हायटेड टीन अवेलेबल नव्हता. म्हणून मी काय केलं की 5 इंचाचा जो हाफ kgचा टीन होता ना माझ्याकडे, मी त्याच्यामध्ये 2 वेळेस हाफ kgचे बेस हे बेक करून घेतले. तर इथे मी केकच्या लेयर कट करून घेत आहे. तर बेस मी पूर्णपणे गार होऊ दिले, त्यानंतरच मी लेअरिंग करत आहे. तुम्ही पण केव्हाही केकचे लेअरिंग करताना केकचा जो बेस आहे तो पूर्णपणे गार असायला हवा, कारण केक जर गार असेल तरच त्याच्या ज्या लेअरिंग आहेत त्या प्रॉपर येतात. तर बघा, मी इथे हाफ kgच्या 3 लेयर्स कट केल्या आणि नंतरचा जो हाफ kgचा बेस आहे त्याच्या पण सेम 3 लेयर्स कट करून घेतल्या आहेत. असा आपला 1 kgचा जो आहे तो 6 लेयरमध्ये केक होणार आहे. तर बघा, सेम प्रोसेस मी इथे केलेली आहे. हा जो बेस आहे याला पण मी 3 लेयर्समध्ये अशा प्रकारे कट करून घेत आहे. कट करताना मी जो नाईफ आहे तो थोडा तिरकाच पकडलेला आहे, म्हणजे आपल्या ज्या लेयर असतात ह्या प्रॉपरली एकसारख्या येतात. तर इथे मी टर्न टेबलवरती एक टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती जो बेस आहे तो ठेवलेला आहे. तर टिश्यू पेपरवरती मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे, कारण हा जो बेस असतो आपण जेव्हा आयसिंग करतो केकला तेव्हा तो जेव्हा टर्न टेबल आपण फिरवतो ना तेव्हा तो जो बेस असतो तो हलत असतो. तर टिश्यू पेपर जर खाली ठेवून त्यावरती थोडं पाणी, तर जो बेस आहे तो आपला तो थोडा त्याला चिकटलेला असतो. त्याच्यामुळे आपण आयसिंग जेव्हा करतो केकला तेव्हा तो इकडे तिकडे आपला सरकत नाही. म्हणून मी ही टेक्निक यूज करते, तुम्हीही करून बघा. त्यानंतर मी इथे एक लेयर घेतलेली आहे आणि इथे मी तिला वॉटरने सोकिंग करत आहे. तर इथे मी सोकिंगसाठी आपलं नॉर्मल जे रेग्युलर वॉटर असतं त्याने मी याला सोकिंग करत आहे. शुगर सिरपने पण तुम्ही सोकिंग करू शकता, पण जेव्हा आपण चॉकलेट केक बनवतो ना तेव्हा चॉकलेटचं जे हे बेस असतो तो ऑलरेडी स्वीट असतो. तर त्याच्यामुळे जर आपण त्याच्यामध्ये शुगर सिरप यूज केलं सोकिंगसाठी तर तो एक्स्ट्रा स्वीट होतो. त्याच्यामुळे मी प्रेफर करते की मी जेव्हा चॉकलेटचा केक बनवते तर मी त्याची जी सोकिंग आहे ती प्लेन वॉटरने करत असते. तर इथे मी अशा प्रकारे लेयरला आयसिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर यावर मी थोडे चोको चिप्स ॲड केलेले आहेत. नंतर मी सेकंड लेयर घेतलेली आहे आणि त्याला पण सोकिंग करून घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही केकला व्यवस्थित सोकिंग करायचं आहे. आणि जेव्हा आपण सेकंड लेयर ठेवतो ना तेव्हा त्याला जी बाहेरची साईड असते त्याला आधी व्यवस्थित क्रीम लावून आपल्याला फिनिशिंग द्यायची असते. तर बघा, अशा प्रकारे मी आधी बाहेरच्या साईडने क्रीम लावून घेतलेलं आहे लेयरला. तर ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला सेम करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला एकवरती एक लेयर अरेंज करून पूर्णपणे क्रम कोट करून घ्यायचं आहे. आणि क्रम कोट करून झाल्यानंतर केक आपल्याला फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास तरी आपल्याला त्याला सेट होऊ द्यायचा असतो. त्यानंतरच त्याच्यावरती जी फायनल फिनिशिंग आहे ती आपण करत असतो. तर मी सुद्धा एक नवीनच होम बेकर आहे आणि मी सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला जेवढं काही माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझ्या ज्या काही पद्धती आहे, म्हणजे मी आयसिंग केकला कशी करते, त्याच्यानंतर जी काही डिझायनिंगच्या टेक्निक आहेत, तर मला जेवढं काही नॉलेज आहे मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी किंवा नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपलं जे चॅनल आहे सईज क्रिएशन याला सबस्क्राईब करा. त्यानंतर माझे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत किंवा तुम्हाला केक बनवताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला क्वेश्चन्स विचारू शकता. किंवा माझी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जर मी अजून काही इम्प्रूव्हमेंट करायला हवी, कारण मी सुद्धा एक नवीनच बेकर आहे, तर तुमची जी काय पद्धत आहे तुम्ही कशी करतात त्याची जी काही टेक्निक आहे तर तीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अशा पद्धतीने अजून बेटर वेमध्ये तुम्ही तुमचे केक डेकोरेट करू शकतात.
तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच माझी जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये चेंजेस करेल. तर इथे केक क्रम कोट केलेला होता मी आणि फ्रीजमध्ये ठेवलेला होता. त्यानंतर मी त्याला 1-1.5 तासाने बाहेर काढला आणि केकला आपल्याला 2 लेयरमध्ये कलरिंग करायची आहे. तर मी 2 हाफ बाउलमध्ये इथे व्हिप क्रीम घेतलेला आहे आणि एकामध्ये मी पर्पल कलर ॲड केलेला आहे आणि 1 व्हाईट ड्रॉप ॲड केलेला आहे आणि इथे मी पिंक आणि 1 व्हाईट ड्रॉप ॲड करत आहे. अशा पद्धतीने मी 2 वेगवेगळे कलर मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला केकला फायनल फिनिशिंग द्यायची आहे. तर मी जो केक आहे त्याला टूथपिकच्या सहाय्याने 2 पार्टमध्ये डिव्हाइड करून घेतलेलं होतं. तर आपला जो खालचा पार्ट आहे त्याला पर्पल कलरने आपल्याला डेकोरेट करायचा आहे आणि वरचा जो आहे तो पिंकने करायचा आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने मी केकवरती क्रीम अप्लाय करत आहे. तर मला आहे ना पूर्ण केक बनवताना हा जो फायनल फिनिशिंगचा पार्ट आहे ना तो खूप आवडतो. कारण आपली पूर्ण मेहनत जी असते ना ती यासाठीच आपण केलेली असते की आपला केक जेवढा टेस्टला छान असेल तेवढा तो लुकला पण छान दिसायला हवा. तर अशा प्रकारे मी 2 शेडेडमध्ये जी क्रीम आहे ती अप्लाय करून घेतलेली आहे. त्यानंतर मी याला स्क्रॅपरच्या सहाय्याने फिनिशिंग देणार आहे. तर मी आधी जी टॉप पोर्शन आहे त्याला फिनिशिंग करून घेतलेली आहे. नंतर साईडचा जो पोर्शन आहे त्याला अशा प्रकारे फिनिशिंग केलेली आहे. तर ही आहे आपल्या केकची फायनल प्रोसेस म्हणजे केक डेकोरेशन. तर इथे मी केक डेकोरेशनसाठी काही बटरफ्लाय यूज केलेले आहेत जे 2 शेडमध्ये आहेत, पर्पल आणि पिंक. तर ते बटरफ्लाय हे मी सेम साईजचे यूज केलेले आहेत. त्यानंतर काही व्हाईट पर्ल यूज केलेले आहेत जे मीडियम आणि छोट्या साईजमध्ये आहेत. तर असा काही आपला केकचा फायनल लुक आहे. तर कसा वाटत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.